नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेची एक महत्त्वपूर्ण जाहिरात बघणार आहोत। ती आहे भूमी अभिलेख विभागाची। ते आपण बघणार आहोत कोणत्या विभागाची आहे। ही जाहिरात छत्रपती संभाजीनगरमधील आहे। एकूण किती 210 पदासाठी ही जाहिरात आहे। तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगर यांचे अधिपत्यातील विविध कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या आणि मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। ही जागा कुठल्या विभागात आहे? छत्रपती संभाजीनगर विभागाचे पदाचे नाव काय आहे? तर भूकर मापक आहे। त्यामुळे सिव्हिल इंजिनियर ही पात्रता लागत असते। वेतन श्रेणी दिलेली आहे S6 19,900 ते 63,200 पर्यंत त्यांचे वेतन असते, वेतन स्तर आहे त्यांचं। तर एकूण जागा किती आहेत? तर एकूण जागा ह्या 210 आहेत। त्यामध्ये अनुसूचित जाती साठी एकूण जागा 27 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 13, विजासाठी किती आहेत? तर 8 आहेत। त्यानंतर हे सगळं बघून घ्या। इथं टेलिग्रामला हे सगळं PDF दिलेली आहे किंवा यांची जी वेबसाईट आहे तिथं सुद्धा आहे। इतर मागास वर्गीयांसाठी बघूया। इतर मागास वर्गीयांसाठी एकूण किती जागा आलेल्या आहेत? तर इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी एकूण 54 जागा आहेत। तर त्यामध्ये आरक्षण आहे, त्यामध्ये महिलांना 16 आहेत आणि सर्वसाधारणना 18 आहेत। त्यानंतर SC BC साठी एकूण 35 जागा आहेत, त्यामध्ये महिलांना 11 आहेत आणि सर्वसाधारण 10 आहेत। त्यानंतर EWS साठी महिलांसाठी 6 आहेत आणि सर्वसाधारण 8 आहेत, म्हणजे असे एकूण जागा आहे, एकूण 21 जागा आहेत। अराखीवसाठी महिलांना 12 आहेत आणि सर्वसाधारण म्हणजे मेल्ससाठी 13, म्हणजे एकूण 40 जागा आहेत। असं एकूण 210 जागांसाठी हे आलेले आहे। तर यामध्ये दिव्यांगांकरिता राखीव एकूण 8 जागा आहेत। त्यामध्ये अल्पदृष्टीसाठी 2, श्रवणदोषसाठी 2, अस्थिविंग साठी नाही आहेत। त्यानंतर मंदबुद्धी व वरील एकापेक्षा अधिक जास्त प्रकारचे दिव्यांग असतील तर 4 जागा त्यांच्यासाठी राखीव आहेत। अनाथ प्रवर्गासाठी सुद्धा 2 जागा राखीव आहेत। त्यामध्ये संस्थात्मक 1 आणि संस्थाबाह्यसाठी 1 अशा जागा आहेत। अनाथ राखीव 2 जागा आहेत। तर शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे? यामध्ये दिलेली आहे। तर भूकर मापक यासाठी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यासोबत मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीने शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे। यामध्ये दिलेले आहे की नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त म्हणजे ते टंकलेखनची अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील। नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत ही म्हणजे अर्हता टंकलेखन म्हणजे टायपिंगची अर्हता जर धारण केलं नसले तर ते सेवा समाप्त करण्यात येईल। तर त्यामुळे अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तर अभियांत्रिकी शाखेमधील एज्युकेशन पाहिजे किंवा मग माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्यासोबत मग ITI वगैरे पाहिजे। कशामध्ये? सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, ते लोक भरू शकतात। तर अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे या ठिकाणी बघा। अर्ज भरण्यासाठीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2025 पासून तर 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे। आणि परीक्षेचा प्रस्तावित दिनांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे 13 ते 14 नोव्हेंबर
हा प्रस्तावित त्यांचा दिनांक आहे. 13 ते 14 नोव्हेंबर 2025. नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो. 13 ते 14 नोव्हेंबर 2025 त्यांनी प्रस्तावित दिनांक दिलेली आहे, पण यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. तर ही आहे महत्त्वपूर्ण जाहिरात जे भूमी अभिलेख विभागाची आहे. तर कोणतं पदाचं नाव काय आहे, तर भूकर मापक आहे. तर हे आहे छत्रपती संभाजीनगरमधील आहे सर्वात म्हणजे 210 जागासाठी. त्यानंतर मुंबई विभागासाठी सुद्धा येणार आहे. पुणे विभागासाठी नाशिक आणि नागपूर ह्या विभागासाठी सुद्धा ह्या पदांची जाहिरात येणार आहे. आणि ही एक्झाम IBPSद्वारे घेण्यात येईल अशी माहिती मिळाली. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.